निरोगी आरोग्यासाठी रामबाण घरगुती 12 उपाय। नंबर 1, मूळ व्याधीची ज्यांना समस्या असल्यास त्यांनी मांसाहार, कडधान्य, बटाटे हे आहारात घेऊ नये। नंबर 2, वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि 1 टीस्पून मध मिक्स करून प्यावे। यामुळे पचनक्रिया मजबूत होऊन वजन कमी होण्यास मदत होते। नंबर 3, उन्हाळ्यात पित्ताचा त्रास जास्तच होत असतो, त्यासाठी कोकम सरबत किंवा आहारात सोलकढी, आमसूलकढी यासारखे पदार्थाचे सेवन करावे। नंबर 4, मधुमेहावर कारले हे अत्यंत गुणकारी ठरते। हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन वजन सुद्धा कमी होते। नंबर 5, नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी बीटाचे सेवन करावे। बीटामध्ये आयर्न, फॉलिक ॲसिड चे प्रमाण जास्त असल्याने आईचे दूध देखील वाढते। नंबर 6, नखे हातपायाची निरोगी राहण्यासाठी प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त पदार्थाचे आहारात समावेश करावा। यामुळे नखावरील पिवळे डाग किंवा आलेला थर निघू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा। नंबर 7, दररोज अंजिराचे सेवन केल्याने डिप्रेशन किंवा मानसिक आजार कमी होतात। नंबर 8, संत्री, गाजर, चेरी यासारखे फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत होऊन हिरडी व दाताची समस्या सुद्धा कमी होते। नंबर 9, तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास आहारामध्ये सोयाबीनचे सेवन करावे। यामुळे ब्लड प्रेशरची समस्या कमी होते। नंबर 10, शरीरामध्ये लठ्ठपणा वाढत असल्यास प्रथम मैदा, रवा, साखर असे पांढरे पदार्थ आहारात घेऊ नये। नंबर 11, पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर मोहरीच्या तेलामध्ये 1 मेणबत्तीचे तुकडे मिक्स करून थोडे गरम करावे व भेगा पडलेल्या टाचावर लावावे। असे नियमित केल्यास लवकरच भेगा नष्ट होतील। नंबर 12, जर तुम्हाला कंबरदुखी किंवा पोटाच्या आजारापासून आराम मिळवण्यासाठी नाभीमध्ये ऑलिव्ह ऑइल घालून झोपावे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा। तसेच चॅनलवरती नवीन असल्यास आपल्या मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच सोबतची बेल आयकॉन ही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील। धन्यवाद।